आता मी इथे वॉशिंग सेंटरमध्ये आलो आहे. आता आज जरा जास्तच गडबड झाली आहे. काल मी घरी आलो त्याच्यानंतर मग यूट्यूबर माझे फेवरेट यूट्यूबर एक लाईव्ह आलेले. त्याच्यानंतर तो लाईव्ह लगभग 1 वाजेपर्यंत चालला. नंतर मग झोपायला 1:30 वाजले. नंतर मला सकाळी 8:30 वाजता इथे यायचं होतं. मी उठलो तेव्हा 8:30च वाजलेले. तर मी फक्त ब्रश करूनच तिथे वॉशिंग सेंटरवर आलो. त्याच्यानंतर मग बिना ब्रश करून आलो. नाश्ता पण नव्हता केला. शिरा येतानाच बाहेरून थोडा शिरा विकत घेतला. तो आल्यावर इकडे दुकानात खाल्ला. चहा पण नाही पियालो अजून. लगभग आता 10 वाजले. 14 तारीख आहे आज, 14 मे महिन्याचा 1.5 महिना. तर गरमी पण खूप आहे. नंतर इथे आलो मी आणि नंतर शिरा खाल्ला. त्याच्यामध्ये मी कॉक चालू करायला विसरलो. नंतर कॉक चालू केला तर त्याच्यानंतर कॉक चालू केला. त्याच्यानंतर मग टाईम झाला 9:30 वाजता पाणी गेलं. 9:30 वाजता बंद होते. त्याच्यामुळे टाकी पण भरली नाही आणखी लेट झालेला. आणि त्याच्यानंतर मग मी घाईघाईत काम पण केलं पूर्ण. अजून आत्ताच झाडू पोछा मारून बसलो इथे. चहा पण नाही पियाला. म्हणजे खूप काय मिस केलं मी. एकदम घाई गडबडीत झालं. लेट उठलो त्याच्यामुळे. ठीक आहे, होतं आता सगळं टायमावरच होईल. त्याची तर काही गॅरंटी नाही ना. काही व्हिडिओ बघायचं होतं ते सुद्धा राहून गेले. बघू आता काय होतं ते. बाकी तर सगळं ठीकठाक चाललं आहे. बस थोडे मे महिन्याला थोडा हापूस थोडे आंबे जास्त भेटत मजा येते. बाकी तर सगळं मग ठीकठाकच चाललं आहे. काल पण मी दुकान अर्धा तास लवकर बंद केलेला. कारण की मला ते यूट्यूबचा लाईव्ह स्ट्रीम बघायचा होता. कोणता येणार होता, माझा फेवरेट यूट्यूबर होता. त्याच्यानंतर गाडी आली. त्याच्यानंतर मग ते धुवावं लागलं. त्यानंतर मग बंद करायला अजून टाईम लागला. जो टाईम होता त्याच्यापेक्षा 10 मिनटं जास्त लागले. आणि मग त्याच्यानंतर स्ट्रीम पण मिस केला. स्ट्रीम बघायला लेट झाला. त्यानंतर त्या स्ट्रीममध्ये काही प्रॉब्लेम झाली. 12-1 वाजेपर्यंत स्ट्रीम गेला. झोपायला लेट झाला. आणि झोपायला लेट झालं मग काही व्हिडिओज पण राहिले. आणि झोपलो तर मग सकाळी 7:30ला उठायचं होतं. 8:30ला उठलो जायच्या टायमाला. नंतर आंघोळ पण नाही करू शकलो. ब्रश करून आलो. केस पण एवढे वाढले, वेळच भेटत नाही कापायला. कापायला पाहिजे. तर मला पण गावी गेला आहे. 14 तारखेला पगार देतो बोलला आहे. बघू आता देतो. 8 तारखेचा महिना आहे. तर पगार 14 तारखेला भरणार. ते पण अजून काय माहिती कधी देणार की नाही त्याची पण काय गॅरंटी नाही. पगार द्यायचं होतं तर आज यायला पाहिजे तर आज आला पण नाही. काय माहिती पगाराचं काय व्हायचं, अजून लेट होईल. हे सगळे प्रॉब्लेम चालले. एक गोष्ट लेट झाली तर मग सगळं लेटच होतं. ठीक आहे. ऐसा तो होता रहता है. हे सगळं प्रॉब्लेम झाले तर मजा कशी मजा येते तर स्ट्रेस पण जास्त होते. कालपासून एवढा स्ट्रेस झालेला काय बोलायचं. चला बघा होतं.